मतदारसंघ त्यांनी आम्हाला काढून दिले होते आणि त्या 40 मतदारसंघामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या महिला जिथे आपला उमेदवार नाही आहे त्यांना आम्ही 10-12 दिवस राहण्यासाठी म्हणून पाठवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की मोठ्या सभा नाही घेतल्या तरी चालेल, पण 300, 400, 500 अशी महिलांची एक बैठक अशा दिवसभरात तुम्ही किती बैठका घेऊ शकाल. आणि इथे मी तुम्हाला सांगेन की त्या महिलांनी सांगितलं की ताई आम्ही दिवसभरामध्ये 12 बैठका घेतो, 14 बैठका घेतो. ह्या एकेका दिवसामध्ये 5-5, 10-10 हजार महिलांशी बोलत त्यांनी 12 दिवसामध्ये जे काम केलं ते जे मतदारसंघ C वर होते, C ग्रेडवर होते, ज्या मतदारसंघामध्ये 45,000चा घाटा येईल असं वाटत होतं त्या ठिकाणी तर भरघोस मताने आपले उमेदवार निवडून आलेच. पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपल्याला भाजपचा उमेदवार होता तिथे सुद्धा आपल्या महिलांनी सांगितलं की इथे ते महिला विचारायच्या शिंदे साहेबांचा कुठे फोटो आहे, धनुष्यबाण कुठे आहे. तिथे आपण सुद्धा सांगितलं तिथे की तिथे सुद्धा तुम्हाला कमळाचं फूल आहे हे महिलांना समजावून सांगायला लागलं. हे किरण पुण्यात सुद्धा लोकांना राजकारणात कळलं पाहिजे की आलं ते फक्त एकाच्या कष्टातून येत नसतं कुठली गोष्ट. जसं RSSच्या कामाचा आपल्याला फायदा झाला त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, तसं लाडक्या बहिणींच्या मनात जो शिंदे साहेबांबद्दल विश्वास निर्माण झाला होता त्यामुळे महायुतीचं जे चाक रुतलं होतं ते बाहेर काढण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं आणि त्याच्यामुळे आपण 235 जागांपर्यंत जाऊन पोचलो. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आता पुढचा प्रश्न आहे की यांचा विश्वास कसा टिकवायचा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की सभासद मोहीम आपण ताबडतोब सुरू केली पाहिजे ज्याच्यात महिलांचाही सहभाग चांगला असेल. आणि म्हणून मी आपल्याला असं सुचवते की 25, 26 आणि 27 या पुढच्या आठवड्यातल्या ज्या तारखा आहेत त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये तर त्या 25 तारखेला मी आता किरणशी बोलले, यांच्याशी बोलले, मालुसरे आणि आनंद गोयल यांच्याशी. तर लाल महाल आणि SP कॉलेज या ठिकाणी आपण सुरू करू आपली मतदार मोहीम जी आहे ती सुरुवात, त्याचा शुभारंभ करू आपण. आणि त्याच्यानंतर 26 तारखेला गुडलक आणि अन्य भागामध्ये आणि तुमच्याकडे मंडईमध्ये किंवा वडगाव शेरीमध्ये तिथल्या वेळा तुम्ही सांगा, सकाळी का संध्याकाळी, अशाप्रमाणे 25, 26, 27मध्ये आपण एक एक कार्यक्रम घेऊन त्याप्रमाणे आपण तो करू. आणि उरलेले जे भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा 28, 29 करून 1 मेपर्यंत आपण जास्तीत जास्त सभासद करण्याचा आपण संकल्प करूया. आणि हे आकडे तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की शिवसेनेची जी वॉर रूम आहे तिथे तुम्ही जे काही करता सभासद करून घेता आणि त्याच्यानंतर आपल्या वेबसाईटवरती किंवा याच्यावर कळवता तिथे, तर त्याप्रमाणे ते आकडे अपडेट होतात. त्यामुळे कोणाच्या मतदारसंघात किती झालेले आहेत त्याची यादी मलाही दाखवली. ती यादी पाहिल्यानंतर मला जरा पुणे शहराची काळजी वाटली. त्यामुळे मी शेवटी विचार केला की आता एक सैन्यामध्ये असतं की ओल्ड गार्ड्स की जे सिनियर लोक आहेत ते लढायला बाहेर पडतात, तसं मी विचार केला आता आपणच पुढाकार घेऊया. आणि छान गोष्ट झाली की यांचंही सगळ्यांचं प्रवेश सगळे त्या सुमाराला झाले. अजूनही काही लोकांचे प्रवेश होऊ शकतात, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांना पदामध्ये सामावून घेण्याची शक्ती शिवसेनेमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाला योग्य असं स्थान दिलं जाईल. नवे आणि जुने या दोघांचाही मिलाफ करून त्याच्यामध्ये कोणाला काय जबाबदारी टाकता येईल याच्याबद्दल शिंदे साहेबांनी एक आराखडा तयार केलेला आहे. मी पण त्याच्यात आपली सगळ्यांची नावं दिलेली आहेत. तर योग्य वेळेला 10-15 दिवसामध्ये त्याबद्दलचा अंतिम निर्णय झाला पाहिजे असं मला खात्री वाटते. त्यामुळे व्यासपीठावर जे आहेत ते माझ्यासमोर राजेश पळसकर मागच्या रांगेत बसलेलं दिसतोय. तेवढ्या मागच्या रांगेत बसायची जागा नव्हती, पुढे जागा होती. तर त्याच्यामध्ये सगळे जे आहेत, युवराज असेल, शेंगाडे, बाकीचे जे पदाधिकारी आहेत, तर या मतदार मोहिमेच्या बरोबर आपल्याला काम करायचं. म्हणजे महानगरपालिकेचे प्रभाग कसे बदलतील आपल्याला माहीत नाही आहे, परंतु ते प्रभाग अमुक बदलतील हा विचार करण्यापेक्षा आत्ता जिथे राहत आहे त्या ठिकाणच्या प्रभागांमध्ये काम सुरू करणं फार आवश्यक आहे. नंतरच्या काळामध्ये युती होईल की नाही वगैरे हा प्रश्न मला वाटत नाही. मला असं वाटतं की मुंबई आणि ठाणं या ठिकाणी नक्की युती होईल, बाकीच्या ठिकाणी युती होणं थोडंसं अवघड आहे. झाली आनंद आहे आपल्याला, प्रश्न नाही. परंतु त्यावर अवलंबून राहून तुम्ही जर का बसलात तर आता बारामती लोकसभा मतदारसंघ आहे किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे जिथे त्यांचे आमदार आहेत, त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. त्यातून समजा असं झालं की शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांचं मिळून ठरलं, जसं DPCमध्ये ठरलेलं आहे की 30% एकाच्याकडे आणि 20% एकाकडे, किंवा अजून काही मित्रपक्ष यांच्याबद्दलचे जशी काही ठरेल तसं काही ठरलं तर आपल्याला आनंद आहे. पण मग काहीतरी कुठेतरी बंडखोरीचा विचार आधीच करून ठेवायचा हा प्रकार सुरू होतो. दुसरं एक लक्षात घ्या, 50% जागा महिलांसाठी आहेत.
त्या 50% मध्ये पुरुष वर्गासाठी किंवा सर्वसाधारण म्हणेन मी 50% ज्या जागा आहेत त्याच्यातसुद्धा 4 कॅटेगरीज आहेत. सर्वसाधारण आहेत, SC आहेत, ST आहेत, OBC आहेत. म्हणजे एकेका महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला 8-8 माणसं अशी लागणार आहेत की जी उद्या संभाव्य उमेदवार त्यातला एक जण होऊ शकतो. आणि त्या संभाव्य उमेदवाराला जर का तुम्ही आताच निराश करून टाकलं काही कारणामुळे किंवा तो माणूस काम करेन असं झाला तर उद्या समजा ते आरक्षण लागलं तर आपल्याला केवळ उमेदवार नाही म्हणून नामुष्की होईल आणि जागा क्लिअर कट दुसरीकडे जातील. हे लक्षात घेऊन पर्यायी उमेदवार जास्तीत जास्त आपल्याकडे उभे केले पाहिजेत की जे उत्साहाने येतील. आज शिंदे साहेबांकडे बघून OBC आघाडी एक किसवे म्हणून आपले मान्यवर आहेत त्यांनी सुरू केलेली आहे. OBCची आघाडी चाललेली आहे. त्याच्यानंतर SC आणि ST यापैकी SCसाठी राजू वाघमारे, ज्योती वाघमारे या लोकांनी सगळ्यांनी संपूर्ण पुणे शहरामध्येच नव्हे तेवढं पोचू शकलो नाही आपण, पण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहारांचा पुनर्विकास करून द्यायचा आणि तिथल्या दलित समाजासाठी काही योजना राबवायच्या अशी सुद्धा एक विंग आपली काम करते आहे. रोजगार विभागाची आपली कार्यकारिणी तयार केलेली आहे. त्यात सुद्धा महिला रोजगाराचं काम करत आहेत. पण निदान तुम्ही लाडक्या बहिणी ज्या आहेत तुमच्या भागातल्या, मी सारिका पवारच्या भागामध्ये गेले होते तर त्यावेळेला तिथे गेल्यावरती घरोघर जेव्हा आम्ही गेलो तर तिथे प्रत्येक ठिकाणी महिलांना माहिती होतं की एकनाथजी शिंदेंमुळे आपल्याला हे निधी मिळालेला आहे. आणि त्यांना जेव्हा विचारलं तुम्ही पुढे काय करणार आता, तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आम्हाला माहिती झालं आहे योजना कशा मिळवायच्या, तर आम्ही आता आमच्या सासूसाठी मुलींसाठी योजना राबवणार आहोत. मग आम्ही पुरुष वर्गाला विचारलं की तुम्ही नाराज आहात का काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.